श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जागतिक बाजारपेठेत आज उलट दिशेनं वारे वाहत असताना दुसरीकडे आर्थिक महासत्तेच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा रथ मात्र धावत असल्याचं संपूर्ण जग पाहतोय. केंद्र सरकारनं केलेल्या धोरणात्मक सुधारणा आणि अनुकूल वातावरण निर्मिती यामुळेच आज भारत आर्थिक प्रगती पथावर आहे. या संदर्भात आजच्या अर्थविशेषमध्ये आपण तज्ज्ञांकडून अधिक तपशील जाणून घेऊयात. श्रोते हो, भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकेच्या डॉलरच्या विनिमय दरानुसार गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2022 मध्ये जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरल्याचं स्पष्ट झालंय. जगातल्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीन पाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो. आज एकीकडे संपूर्ण जग आर्थिक मंदी सदृश्य परिस्थितीचा सामना करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा आलेख मात्र उंचावलेला आहे. याबाबत वॉशिंग्टन डीसी इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालयात नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताची भूमिका मांडली. वित्तीय सेवा सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात हे सरकारचं प्राधान्य आहे. या प्रयत्नांना भारताच्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांची जोड मिळाली. आज भारत डिजिटल देयकं नवकल्पनांच्या बाबतीत जगाचं नेतृत्व करतोय आणि त्याचवेळी आमच्या डिजिटल व्यवहारांचे दर जगात सर्वात कमी आहेत. जागतिक बाजारपेठेत उलट दिशेनं वारे वाहत असले तरी भारतीय अर्थव्यवस्था आपली प्रगती कायम राखेल आणि आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 60% वृद्धिदर गाठेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न, त्यामध्ये महागाई दर नियंत्रण, रोजगार निर्मितीत झालेली वृद्धी, रुपयाचं मूल्य उंचावण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आदींचा देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महत्त्वाचा वाटा असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याविषयी अधिक जाणून घेऊयात ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून. जगभरामध्ये आता सर्वसाधारण जीवन जगण्यास 6 महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेला आहे. आपण 2 धक्के पचवले गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये. सर्वप्रथम म्हणजे कोविडची महामारी आणि त्यानंतर अर्थातच रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध. या सगळ्या प्रकारातून बाहेर पडून आर्थिक व्यवस्था रुळावर येण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच मध्यवर्ती बँकांनी या संपूर्ण काळामध्ये आपल्या देशाच्या उन्नतीच्या दृष्टीने सर्वाधिक कर्ज घेतली आणि अर्थातच जी कर्ज घेतली त्याचा वापर हा सामाजिक हितासाठी करण्यात आला. मग काही ठिकाणी तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे गरीब लोकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले गेले. पण ह्या सगळ्याचा एक मोठा परिणाम म्हणजे जे आता मोठं संकट सगळ्याच देशांपुढे आहे ते म्हणजे महागाईचं. बऱ्याच ठिकाणी 10% महागाई आहे. अर्थात भारत याला सो अपवाद नव्हताच, पण भारताने काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगलं. सर्वप्रथम म्हणजे हे तारतम्य बाळगताना भारताने जवळजवळ 80 कोटी जनतेला अन्नधान्य मोफत दिलं आणि ते अगदी 2022च्या डिसेंबरपर्यंत देण्याचा हा सरकारचा मानस आहे. त्यामुळे क्रयशक्ती जी असते ती ग्रामीण भागातल्या आणि गरीब लोकांची ही शाबूत राहिली आणि त्यांना वेगळ्या ठिकाणी खर्च करायला मिळाला. अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की एवढी सगळी उलाढाल होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र साधारण 6.5, 7.5 किंवा 60% ह्या दरम्यान ह्या वर्षी वाढायची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वर्तवली आहे. अमेरिकी इकॉनॉमी जी एवढी बलाढ्य आहे ती यावर्षी मात्र 1%, चीन साधारण 4.4%, ब्राझील त्याच मानाने आणि आफ्रिका पण 1%. आणि सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे युरोपियन युनियन जे आहे ते 0.5% वाढायची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपली जी अर्थव्यवस्था आहे ही सुदृढ राहण्याची काही 2-3 कारणं आपण बघितली तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात जो खर्च केला तो जास्तीत जास्त खर्च हा ज्याला आपण म्हणतो की आर्थिक सुविधा देताना इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप होईल, पायाभूत सुविधा कशा चांगल्या होतील याकडे भारताने लक्ष दिलं गेलं. आणि अर्थातच त्याचा परिणाम म्हणजे हा रोजगार निर्माण होतो. आणि ऑक्टोबर महिन्याची सीएमआयची आकडेवारी असे दर्शवते की ह्या काळामध्ये ग्रामीण भागातली जी बेरोजगारी आहे त्याचं प्रमाण आता चक्क 5.8% आले, जे 7.7% होतं. आणि शहरी भागात जी बेरोजगारी आहे ते प्रमाण आता 7.7% आले, जे जवळजवळ दुहेरी आकडा म्हणजे 9.6% होतं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणं इतकंच जरुरी आहे जेवढं भारताने ह्या सगळ्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो की
जास्तीत जास्त आत्मनिर्भर ही जी एक थीम घेऊन प्रयत्न केला गेला की बऱ्याच अंशी जे आपलं उत्पादन आहे हे भारतात व्हावं आणि कमीत कमी आपण आयात करावी. मग त्यासाठी संरक्षण क्षेत्र असू दे, कित्येक क्षेत्रामध्ये भारताने अशी ही पावलं उचलली आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की ज्या सूचीबद्ध कंपन्या आहेत त्यांचे गेल्या 2 वर्षामधले आपण जर परफॉर्मन्स बघितले तर खूप चांगल्या प्रमाणात आलेत. जाता जाता एकच गोष्टीचा उल्लेख करतो ह्या अनुषंगाने की भारताचं जे परकीय चलन होतं, जी गंगाजळीचा साठा होता, तो तब्बल $642 अब्ज एवढा होता. तो आता मात्र 530च्या ह्या रेंजमध्ये आला. अर्थात त्यासाठी असं पण एक कारण सांगितलंय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांनी सुद्धा की हा जो फरक तुम्हाला जाणवतोय त्याचं मूळ कारण म्हणजे डॉलर आणि रुपयातली जी तफावत आहे त्याच्या रेट मधली. म्हणजे जवळजवळ 83च्या घरात डॉलरचा भाव वापस गेला होता काही दिवसांपूर्वी. आणि ह्याच दृष्टीने विचार केला तर भारताचा रुपया जो आहे हा बाकीच्या चलनाच्या तुलनेत खूप सशक्त झालाय. मग अगदी तो युरो असू दे किंवा पाऊंड असू दे किंवा ऑस्ट्रेलियन डॉलर असू दे. म्हणजे एका बाजूनी जग बघते की डॉलर हा खूप मोठ्या प्रमाणात हा डॉमिनेट करायला बघतोय, पण भारतीय अर्थव्यवस्था मात्र या सगळ्यांना तोंड देऊन पुढेच जाते असं चित्र दिसतंय. आणखीन एक गोष्ट आपण इथे नमूद करायला पाहिजे की गेल्या जवळजवळ 6 ते 7 वर्ष हा एक मोठा बँकिंग क्षेत्राला ज्याला आपण म्हणतो एक शाप होता, तो म्हणजे बुडीत कर्जांचा. आणि गेल्या काही काळामध्ये जी पावलं उचलली गेली आणि विशेषतः सरकारी बँकांमध्ये की ती बुडीत कर्ज जी आहेत ती आता अगदी कमी प्रमाणात आहेत. त्याशिवाय ज्याला आपण त्यांचे ताळेबंद म्हणतो त्याची चांगल्या प्रमाणात साफसफाई झालेली आहे. आणि गेले काही 6 महिने आपण बघितलं तर ह्या सगळ्या ज्या सरकारी बँका आहेत त्या खूप चांगल्या वेगाने प्रगती करत आहेत. अर्थात खाजगी क्षेत्रातल्या बँका तर करतच आहेत, पण सरकारी क्षेत्रातल्या बँका पण खूप चांगल्या प्रमाणात हे करत आहेत. आणि त्या दृष्टीने एक महत्वाची घटना म्हणजे असं होत असताना ज्याला आपण म्हणतो की किती प्रमाणात कर्ज दिली जाते, क्रेडिट ऑफटेक. तर क्रेडिट ऑफटेक हे जवळजवळ 14% सध्या आहे. आणि त्या दृष्टीने मात्र जे ठेवी आहेत त्या 6 ते 7% वाढल्या आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणजे आता गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून बऱ्याच बँका हे ठेवींचे दर सुद्धा वाढवत आहेत. आणि अर्थातच जेव्हा महागाई वाढते आणि बँकांचे व्याजदर आपल्याला माहिती आहे रिझर्व्ह बँकेने वाढवले, अजून पण वाढू शकतात, तर त्या दृष्टीने बँकांना हे पाऊल उचलावंच लागलं. पण ह्या सगळ्यातून जो एक सुवर्ण मध्य आपण गाठतोय आणि आपली एक जी घोडदौड आहे ती जवळजवळ सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था जगातली करण्याच्या दृष्टीने सरकारने जी मोठ्या प्रमाणात पावलं उचलली त्याचा फायदा हा नक्कीच होईल. आणि आपण आता जगातले 5व्या नंबरची अर्थव्यवस्था आहोत आणि ज्याला आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो, तिथे आपण मात्र आता 3ऱ्या क्रमांकावर आहोत. आणि हा एक मोठा फरक आपल्याला दिसतोय आणि अशीच ही घोडदौड चालू राहील यात काहीच शंका नाही. श्रोतेहो, जागतिक स्तरावर आर्थिक परिस्थिती नकारात्मक असताना देखील भारतात केंद्र सरकारनं मिळवलेलं महागाईवरचं नियंत्रण, बेरोजगारीच्या निर्देशांकात झालेली सुधारणा, थेट परकीय गुंतवणुकीला मिळालेलं प्रोत्साहन आदींकरता घेतलेल्या पुढाकारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी बळकटी मिळाली हे आपण ऐकलंत. जागतिक स्तरावरील ब्लूमबर्गचा अहवाल असो वा IMFचा GDP डेटा असो, त्यामधील माहितीनुसार भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट बनत चालल्याचं स्पष्ट झालंय. त्यात बँकिंग क्षेत्राचा वाटा देखील महत्वाचा आहे. याविषयी ठाणे जनता सहकारी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापक श्रुती सिधये अधिक माहिती देत आहेत. कृषीप्रधान ते कृतीप्रधान देश असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी एकमेव अर्थव्यवस्था अर्थातच भारतीय अर्थव्यवस्था. भारताच्या अर्थव्यवस्थेत अलीकडच्या काळात खूपच वैविध्य आढळते. काम करणाऱ्या लोकांपैकी 2/3 इतक्या लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. अशी ही शेती, हस्तव्यवसाय, कापड गिरण्या, उत्पादन, लघु उद्योग आणि अनंत प्रकारच्या सेवा अशी सर्वसमावेशक स्रोत असलेली ही अर्थव्यवस्था. उत्पादन, लघु उद्योग या स्रोतांची कामगिरी उत्तरोत्तर अधिकच बळकट होत असतानाच सेवा उद्योगाची झेप जागतिक क्षेत्रात आपली पावले जोमाने उमटवित आहेत. भारतीय अर्थव्यवस्था सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येत आहे. युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबतच भारत टॉप 5 अर्थव्यवस्थेत सामील झालाय. इतकंच नाही तर भारताने सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या ब्रिटनला मागे टाकलं असून ब्रिटन आता 6व्या स्थानावर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकी डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार 2021च्या शेवटच्या तिमाहीत भारताने इंग्लंडला मागे टाकलंय. दुसरीकडे IMFच्या GDP डेटानुसार भारताने 2022च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केली आहे. अंदाजानुसार
या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावर जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. तसंच मार्च तिमाहीच्या अखेरीस IMF आणि डॉलर विनिमय दराने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे ब्लूमबर्गने माहिती दिली आहे की नाममात्र रोखीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार $854 अब्ज होता, तर याच काळात त्याच आधारावर इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळजवळ $816 अब्ज होता. तसंच आगामी काळात भारत ब्रिटिश अर्थव्यवस्थेविरुद्ध आपली धार मजबूत करू शकेल असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान एकीकडे चालू आर्थिक वर्षात भारतासाठी विकासाचा अंदाज 60% ठेवण्यात आलाय, जी जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान मानली जाते. दुसरीकडे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते. कारणं अनेक आहेत. त्यातलंच भारत वार्षिक आधारावर डॉलरच्या मूल्यामध्ये इंग्लंडला मागे टाकून 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज सुद्धा IMFने दिलाय. त्यातच नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींवरून हे बाकीत नक्कीच खरं ठरेल असं अर्थकारणींचं मत आहे. वाढीव क्रयशक्ती आणि त्याला पूरक खर्चाची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच नवीन शिखरांवर आरूढ करते, यात काही वादच नाही. आकडेवारीप्रमाणे भारतात जवळजवळ 59 इतका खर्च GDPच्या तुलनेत केला जातो. ही आकडेवारी अमेरिकेच्या बाबतीत सुमारे 70% इतकी मानली जाते आणि म्हणूनच प्रगतीशील देश असून सुद्धा अशा पद्धतीचा खर्चाचा आलेख हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. आज मितीला जवळजवळ 7,90,00,000 MSME भारतात रजिस्टर्ड आहेत आणि GDPच्या जवळपास 30% इतके उत्पन्न हे भारताला MSME कडून येते. हे लक्षात घेऊन लघु उद्योजकांसाठी अर्थात MSME साठी भारताने न भूतो प्रकारच्या व्यवस्था अंमलात आणल्या आहेत. सरकारी, खाजगी व सहकार क्षेत्रातील बँकांना बांधिलकी निर्माण करून या क्षेत्राला जास्तीत जास्त पतपुरवठा कसा करता येईल याची धोरणं आखली जातात. CGT MSME सारखी संस्था उभी करून प्रत्येक MSMEला किमान 2 कोटीपर्यंतचे आर्थिक पाठबळ देण्याची योजना राबवली जाते. तसंच लिक्विडिटीचा जो काही प्रश्न मॅक्झिमम MSMEला सतावतो त्यासाठी बिल डिस्काउंटिंगसाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म हा उभा करण्यात आलाय. या ट्रेड्स प्लॅटफॉर्म अंतर्गत जी बिलं थकतात, या MSMEची जी बिलं थकतात ती थकलेली बिलं ही लवकरात लवकर कशी पे होतील जेणेकरून त्यांची लिक्विडिटी हॅम्पर होणार नाही याची काळजी घेतली जाते. तर एकूणच काय, जर का अर्थव्यवस्थेचे प्रमुख स्तंभ अभ्यासले उद्योग, सेवा आणि कृषी, तर कृषी क्षेत्रातील प्रगती, उद्योजकांसाठी पायाभूत सुविधा, सेवा क्षेत्रातील जागतिक वितरणाचा अर्थात आउटसोर्सिंगचा असलेला भारताचा आधार व जागतिक राजकारणात निर्माण झालेले अनन्यसाधारण स्थान, या सर्वांचा उपयोग भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी नक्कीच लागेल, यात तिळमात्र शंका नाही. श्रोतेहो, कोरोना संकट असो, रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध असो वा अमेरिका चीन यांच्या दरम्यानचं व्यापार युद्ध असो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढते खनिज तेलाचे दर, अशा जागतिक घडामोडींचे धक्के यापुढे देखील बसतच राहणार आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया हा भक्कम असल्यानं अशा स्वरूपात येणारे जागतिक स्तरावरील धक्के सहन करण्यासाठी भारत सज्ज आहे. भारताच्या या क्षमतेच्या जोरावर देशाचा विकासरथ 7.5% गती घेणारा असेल असा आशावाद उद्योजक आणि अर्थविषयक जाणकार व्यक्त करतायत. एकूणात काय, तर आज जगातल्या बहुसंख्य देश आणि आर्थिक महासत्तांना मंदी सदृश्य नकारात्मक स्थितीला सामोरं जावं लागतंय. मात्र त्याचवेळी भारताची आर्थिक महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन तुषार पवार.